गोष्ट तिसरी. खरा पापी कोण? वेताळाला पुन्हा खांद्यावर टाकून राजा विक्रमादित्य चालायला लागला आणि नेहमीप्रमाणे वेताळाने राजा विक्रमादित्याला मध्ये न बोलण्याची अट घालून पुढील गोष्ट सांगायला सुरुवात केली. ऐक, आर्यावर्तामध्ये वाराणसी नावाची एक नगरी आहे, जिथे साक्षात भगवान शंकराचा वास आहे. भक्तांसाठी तर ते ठिकाण म्हणजे दुसरे कैलासच आहे. तिच्या शेजारी पवित्र अशी गंगा नदी वाहते, जी वाराणसीची शोभा आणि पवित्रता आणखी वाढवते. याच नगरीत खूप प्राचीन काळी प्रताप मुकुट नावाचा राजा राज्य करत होता, ज्याचा वज्र मुकुट नावाचा एक मुलगा होता. तो त्याच्या वडिलांसारखा शूरवीर, हुशार आणि गंभीर स्वभावाचा होता. पण त्याच्याकडे आणखी एक जमेची बाजू होती, ती म्हणजे त्याचं सौंदर्य. तो इतका सुंदर होता की साक्षात कामदेवाचा अवतार आहे असे अनेकांनी गृहीत धरलं होतं. राजा प्रताप मुकुटच्या दरबारात त्याचा एक खास विश्वासू मंत्री होता. त्या मंत्र्याचा बुद्धी शरीर नावाचा एक मुलगा होता की जो वज्रमुकुटचा खूप घनिष्ठ मित्र होता. राजाचा मुलगा वज्रमुकुट आणि मंत्र्याचा मुलगा बुद्धिशरीर हे लहानपणापासून नेहमी बरोबरच राहत. असंच एक दिवस ते दोघं जंगलात शिकारीला गेले असता, जंगलात फिरत असताना त्यांना दूरवर एक अत्यंत सुंदर असे सरोवर दिसले. जेव्हा ते त्या सरोवराच्या जवळ गेले, तेव्हा सरोवरामध्ये त्यांना एक सुंदर तरुणी तिच्या सखीबरोबर त्या सरोवरात स्नान करत असताना दिसली. त्या सरोवरात अनेक कमळाची फुलं होती, पण त्या तरुणीच्या सौंदर्याच्या तेजापुढे त्या सरोवरातील सर्व कमळांची फुलं फिकी दिसत होती. तिचं मनमोहक सौंदर्य बघून राजकुमार तिला बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडला. जेव्हा राजकुमार सरोवराच्या आणखी जवळ गेला, तेव्हा तिची ही नजर राजपुत्र वज्रमुकुटावर पडली आणि तीही लगेच त्याच्याकडे आकर्षित झाली. राजकुमार तिला तिचे नाव विचारणार, तिच्याशी बोलणार, तेवढ्यात तिने राजकुमाराला बघून काहीतरी इशारा केला. तिने त्या तळ्यात असलेल्या कमळाच्या झाडाचे एक पान तोडले आणि तिच्या डोक्यावर लावले. नंतर तिने तिची बोटं तिच्या दातावर घासली. नंतर तिने अजून एक कमळाचे फूल तोडले आणि तिच्या कानावर लावले. नंतर तिने तिचा उजवा हात तिच्या हृदयावर ठेवला आणि शेवटी ती तिच्या सखीबरोबर अचानक निघून गेली. तिच्या या सांकेतिक इशाऱ्याचा राजकुमाराला काहीच अर्थ समजला नाही. तो फक्त बघत राहिला. पण राजकुमार वज्रमुकुटच्या मागे उभ्या असलेल्या बुद्धिशरीरला सर्व समजले. तिने केलेल्या सर्व इशाऱ्याचा अर्थ त्याला व्यवस्थित समजला, पण तो राजकुमाराला काहीच बोलला नाही. तो प्रेमाच्या बाणांनी घायाळ झालेल्या राजकुमाराची गंमत बघत उभा राहिला. राजकुमाराची प्रेमात झालेली अशी अवस्था बघून तो स्वतःशीच हसत उभा राहिला. ती सुंदर तरुणी तिथून निघून गेल्यावर राजकुमारही निघून गेला. त्याचे शिकारीत लक्ष लागणे आता अशक्य होते, म्हणून तो पुन्हा राजवाड्यावर परत आला. पण त्या दिवसापासून त्याचं लक्ष कशातच लागेना. तो नेहमी उदास राहू लागला. नेहमी त्या सुंदर तरुणीच्या विचारात राहू लागला. तिच्या आठवणीत तो तडफडू लागला. पुढच्या काही दिवसात तो तिच्या विरहाने इतका व्याकुळ झाला की त्याने त्याचे खाणेपिणे सोडले. तो फक्त तिला मिळवण्यासाठी आतुर होता. त्याची अशी अवस्था बघून एक दिवस बुद्धिशरीरने राजकुमाराला विचारले, काय झाले राजकुमार? असे बेचैन का आहात? ती तरुणी, आपण त्या दिवशी शिकारीला गेलो होतो ना, तेव्हा सरोवरात बघ, ती आपल्याला दिसली होती. तीच. तिनेच माझी अशी अवस्था केलीये. मला तिला भेटायचंय. तिला भेटणे काही अवघड नाहीये राजकुमार. बुद्धिशरीरने प्रामाणिकपणे त्याचे मत मांडले. अरे, आपल्याला जिचं नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, तिला कसे शोधू? कुठे शोधू? मला उगाच फोल आशा दाखवू नकोस बुद्धिशरीर. यावर बुद्धिशरीर हसला आणि मग म्हणाला, तिने तुला इशाऱ्याने जे सांगितले ते तुला समजले नाही?
तिने काहीतरी सांकेतिक इशारा केला याची मला शंका आलीच होती, पण मला त्याचा अर्थ काही समजला नाही मित्र. मला तिच्या इशाऱ्याचा अर्थ तेव्हाच समजला होता, पण मला काही गोष्टींची खात्री करून घ्यायची होती, म्हणून मी इतके दिवस काही बोललो नाही. मग वाट कसली बघतोयस मला सांग ना. राजकुमारने अधीरतेने विचारले. सांगतो. तिने कानावर कमळाचे फूल ठेवले. कमळाच्या फुलाला उत्पल देखील म्हणतात आणि कानाचे दुसरे नाव कर्ण आहे. तिने कानावर कमळाचे फूल लावले म्हणजे कर्णावर उत्पल लावले, म्हणजे तिने कर्णोत्पल हे नाव सूचित केले. तिने कमळाचे पान तिच्या डोक्यावर लावून सांगितले की तिचे नाव पद्मावती आहे. तिने तिचा एक हात हृदयावर ठेवून सांगण्याचा प्रयत्न केला की तिचे हृदय तिने तुला अर्पण केले आहे, आणि नंतर तिने तिच्या दातांवरून बोट फिरवले. याचा अर्थ दातांच्या संबंधित काहीतरी असावा याचा शोध घ्यायला मला वेळ लागला, पण शेवटी मी शोधून काढले की कलिंग देशाच्या कर्णोत्पल नावाच्या राजाच्या दरबारात एक दंतवैद्य आहे, जिला पद्मावती नावाची एक मुलगी आहे. कदाचित तिच्या दाताच्या इशाऱ्याचा हाच अर्थ असावा की ती त्या दंतवैद्याची कन्या आहे. आता तिने सांगितलेल्या सर्व इशाऱ्याचा अर्थ आता आपल्याला समजलाय. बुद्धी शरीरने राजकुमार वज्रमुकुटला सविस्तरपणे समजावून सांगितले. मग आपण कसली वाट बघतोय बुद्धी शरीर? चल लगेच निघूया. काय अडचण आहे आता? राजकुमार अधीरतेने म्हणाला. अडचण आहे तिच्या वडिलांची. पद्मावतीवर तिच्या वडिलांचे त्यांच्या प्राणापेक्षा अधिक प्रेम आहे. तो तिच्या मुलीवर आपला जीवही ओवाळून टाकेल. त्यामुळे आपल्याला फार घाई न करता सावधगिरी आणि हुशारीने पावलं उचलावी लागतील. आणि त्याआधी राजकुमारीचे काय म्हणणे आहे तेही बघावे लागेल ना. तिची काय इच्छा आहे ते जाणून घ्यावे लागेल. त्याच्या प्रियतमेचा पत्ता मिळाल्यावर त्याचे समाधान झाले. तो खुश झाला. त्याने दुसऱ्या दिवशी निघायची तयारी केली, पण त्यांनी कोणाला काहीच सांगितले नाही. शिकारीच्या नावाखाली ते जंगलात निघाले आणि त्यांच्या सैनिकांना मागे सोडून वायू वेगाने कलिंगच्या दिशेने निघाले. मजल दर मजल करत ते शेवटी राजा कर्णोत्पलच्या नगरीत जाऊन पोहोचले. राजा कर्णोत्पलच्या नगरात पोहोचल्यावर त्यांनी राजदरबारात काम करणाऱ्या दंतवैद्याचं घर शोधून काढलं. त्या दंतवैद्याच्या घराच्या शेजारीच काही अंतरावर आणखी एक घर होते. त्या घराच्या बाहेर एक म्हातारी बसली होती. तिच्याकडून काही माहिती मिळते का या उद्देशाने ते तिच्या जवळ गेले आणि तिला विचारले. माते, तुम्ही संग्रामवर्धन नावाच्या दंतवैद्याला ओळखता का? ते राजदरबारात कामाला आहेत. त्यावर त्या म्हातारीला आश्चर्य वाटले आणि ती घाईघाईने म्हणाली, हो तर मी ओळखते. मी त्याच्या घरी दाई म्हणून काम करत होते, त्याच्या मुलीसाठी. पण आता म्हातारी झाल्याने काही काम होत नाही रे मुला. त्यात माझ्या मुलाला जुगार खेळायचा नाद लागलाय. घरी एक नाणं देखील टिकू देत नाही तो. इतकंच काय, घरात नवीन कपडे दिसले तर ते सुद्धा घेऊन जातो आणि ते विकून जुगार खेळतो. आता काय सांगू मुलांनो माझी परिस्थिती. तुम्ही काही सांगू नका. तिला मध्ये थांबवत बुद्धी शरीर म्हणाला, आपण तुमच्याविषयी नंतर बोलू. इतकं म्हणून त्याने त्याच्या कमरेला बांधलेली पैशाची एक पोटली काढली आणि ती थैली हातावर खेळवत तो म्हणाला, आम्ही राहण्याची जागा बघत आहोत, पण म्हटलं तुमच्या घरी राहावं, कारण इथून आमचं काम सोपं पडेल आणि बदल्यात आम्ही भरपूर सुवर्णमुद्रा देखील देऊ. मग विलंब कसला? या आता असे आत या. माझ्या घराच्या मागे तुमचे घोडे बांधा. मी त्यांच्यासाठी थोडा चारा पाणी घेऊन येते. हुरळून जाऊन ती म्हातारी म्हणाली. घोड्यांना चारा पाणी दिल्यावर म्हातारीकडून
आणखी काही माहिती मिळवण्याच्या उद्देशाने ते त्या म्हातारीजवळ जाऊन बसले, तेव्हा तिने सांगितले की मी पद्मावतीची दाई होते, पण माझे वय जास्त झाल्याने आणि अंगावर फाटके कपडे घालायची वेळ आल्याने मी जाणे थांबवले. ते मला बरोबर वाटेना. अंगावरच्या फाटक्या कपड्यांकडे बघत ती म्हणाली, हे घ्या काही मुद्रा आणि तुमच्यासाठी नवीन कपडे घेऊन या. पण या बदल्यात आमचे एक काम कराल का? कोणते काम? त्या म्हातारीने संशयाने विचारले. फार अवघड काम नाहीये. फक्त आमचा एक निरोप पद्मावतीला द्यायचा होता. तुम्ही आम्हाला माते समान आहात, म्हणून आम्ही तुम्हाला हे सर्व विश्वासाने सांगत आहोत. तुम्ही हे कोणाला सांगू नका. काम शक्य तितक्या गुप्ततेत करा आणि त्वरित केलं तर चांगलंच. ठीक आहे, ठीक आहे. बस इतकेच काम आहे ना. मी लगेच जाऊन तुमचा निरोप सांगते. सांगा, काय निरोप आहे तुमचा? पद्मावतीला जाऊन इतकंच सांगा की तिने ज्या राजकुमाराला सरोवराशेजारी बघितले होते तो इथे आलाय. राजपुत्राने घाईघाईत निरोप सांगितला. बस इतकंच? म्हातारीने आश्चर्याने विचारले. हो, बस सध्या तरी इतकंच. आणि ती लगेच निरोप द्यायला घराच्या बाहेर पडली. पण ती लगेचच परत आली. तिला फार वेळ लागला नाही. जेव्हा ती परत आली तेव्हा ती फार रागात दिसत होती. काहीतरी नक्कीच बिनसले होते, म्हणून बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. शेवटी म्हातारीने सांगितले की मी गुपचूप जाऊन कोणाच्याही न देखत तुमचा निरोप राजकुमारीला सांगितला, पण तिने मला मारले. माझ्या कानाखाली झणझणीत थापडा लावून दिल्या. ती कापूर हातात घेऊन काहीतरी करत होती. तिचे हात कापराने भरले होते. माझा घोर अपमान झाला. मला तो काही सहन झाला नाही, म्हणून मी लगेच निघून आले. नाही माते, ती असं काही करणार नाही. राजकुमार समजावणीच्या सुरात म्हणाला. माझ्यावर विश्वास नसेल तर माझे गाल बघा. हे बघा. त्याने पाहिले तर तिच्या दोन्ही गालांवर बोटांचे ठसे होते. कोणीतरी खरोखरच तिच्या दोन्ही कानशिलात वाजवली होती. हे बघून राजकुमार उदास झाला. तो खाली मान घालून बसला, खोल विचारात गढला. पण महाबुद्धिमान बुद्धी शरीर राजकुमारच्या शेजारी जाऊन बसला आणि हळूच त्याला सांगितले, मित्रा, असा नाराज होऊ नकोस. तू राजकुमार आहेस, असा लहान मुलासारखा वागू नकोस. पण पद्मावतीने तर तिने काय केले ते मला समजले. हा सुद्धा तिचा एक सांकेतिक इशाराच होता. पद्मावतीने तिच्या गालावर कापराच्या 10 बोटांचे ठसे उमटवून हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की शुक्ल पक्षाच्या या 10 रात्रीपर्यंत थांब. या रात्री भेटण्यासाठी योग्य नाहीयेत. यात आपले मिलन उपयुक्त नाहीये. त्यामुळे आपल्याला आणखी 10 दिवस वाट बघावी लागेल. बुद्धिशरीरने पुन्हा एकदा समजावून सांगितले. यावर राजकुमारने फक्त होकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने बुद्धिशरीर घराच्या बाहेर पडला. त्याच्याजवळ असलेलं सोनं विकून त्याने 10 दिवस पुरेल इतकं सामान घेऊन आला आणि ते त्या म्हातारीच्या ताब्यात देऊन तिला तऱ्हेतऱ्हेचे पक्वान्न बनवायला सांगितले. त्या म्हातारीने देखील त्या दोघांच्या पाहुणचारात कसलीही कसर ठेवली नाही. 10 रात्रींनंतर म्हातारीला आणखी काही सुवर्णमुद्रा दिल्या आणि तिला पुन्हा पद्मावतीकडे जायला सांगितले. इतक्या साऱ्या सुवर्णमुद्रा बघून म्हातारीने देखील फार आडेवेडे घेतले नाही. ती लगेच पद्मावतीकडे गेली आणि थोड्या वेळात परत आली. यावेळेस मी तिच्या शेजारी जाऊन गुपचूप उभी राहिले. काहीच बोलली नाही. यावेळेस तिचे हात लाखेपासून बनलेल्या लाल रंगाने भरलेले होते. मला बघून तिने लाल रंगात माखलेल्या तिच्या बोटांनी माझ्या हृदयावर आघात केला
आणि मी लगेच तिथून निघून आली. आल्या आल्या म्हातारीने तिथे काय घडले ते सांगितले. मित्रा, आपल्याला आणखी 3 दिवस थांबावे लागेल. कदाचित ती 3 दिवस राजमहालात थांबणार आहे. पण काही चिंता करू नकोस. 3 दिवसांनंतर नक्कीच काहीतरी प्रगती होईल. राजकुमारला समजावता समजावता 3 दिवस वाऱ्यासारखे उडून गेले. 4थ्या दिवशी त्यांनी पुन्हा म्हातारीला पद्मावतीकडे पाठवले. पण यावेळेस मात्र पद्मावतीने म्हातारीचे योग्य ते स्वागत केले, सन्मान केला. तिला उत्कृष्ट आणि स्वादिष्ट भोजन दिले. सकाळपासून ते थेट संध्याकाळपर्यंत पद्मावती म्हातारीसोबत आनंदाने हसत खेळत बोलत राहिली. जेव्हा संध्याकाळी म्हातारी पुन्हा जायला निघाली तेव्हा अचानक पद्मावतीची एक दासी पळतच शयनकक्षात आली आणि तिने सांगितले की बाहेर एक पिसाळलेला हत्ती मोकाट सुटलाय. बाहेर सगळीकडे गदारोळ माजलाय. तेव्हा पद्मावती म्हातारीला म्हणाली, बाहेर राजमार्गावर तर हत्ती आहे. तिथून जाणे उचित नाही. म्हणून मी तुला एक दुसरा मार्ग सांगते. असं म्हणत पद्मावतीने एक पालखी आणली. त्या पालखीत म्हातारीला बसवले आणि पालखीला मजबूत दोरीने बांधून ती पालखी तिने खिडकीतून खाली सोडली. पालखी जमिनीवर टेकल्यावर म्हातारी लगेच पालखीतून खाली बागेत उतरली. नंतर कोपऱ्यातल्या एका झाडाच्या मदतीने ती भिंतीवर चढली आणि लगेच त्या भिंतीवरून दुसऱ्या झाडाच्या मदतीने भिंतीच्या पलीकडे उतरली आणि तिथून तिच्या घरी गेली. इकडे राजकुमार तिची आतुरतेने वाट बघत होता. तिला बघताच राजकुमार म्हणाला, काय झाले? इतका उशीर का लागला? यावर म्हातारीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे झाले ते सविस्तर समजावून सांगितले. तिचे सर्व म्हणणे ऐकून झाल्यावर बुद्धी शरीर आनंदाने ओरडलाच. मित्रा, तुझी इच्छा पूर्ण झाली. तिने खूप हुशारीने आपल्याला रस्ता सांगितलाय. मला वाटते तू आजच रात्री जावे. ज्या रस्त्याने ही म्हातारी आली आहे त्याच रस्त्याने जा आणि तिला जाऊन भेट. ती सुद्धा तुझी आतुरतेने वाट बघत असावी. राजकुमारानेही तसेच केले. गडद अंधार पडल्यावर तो हळूच बाहेर पडला. म्हातारी ज्या रस्त्याने आली होती त्याच रस्त्याने तोही गेला. झाडावर चढून बागेच्या भिंतीवर चढला. भिंतीवर काही पावलं चालून दुसऱ्या झाडावर उडी मारून खाली बागेत उतरला. त्याला समोरच एक पालखी ठेवलेली दिसली, जिला अनेक जाड दोऱ्या बांधल्या होत्या. तो लगेचच पालखीत जाऊन बसला. तो जसा पालखीत जाऊन बसला तसं पद्मावतीच्या दासींनी ती पालखी वर ओढायला सुरुवात केली आणि शेवटी खिडकीतून त्याला आत घेतले. खिडकीतून आत गेल्या गेल्या त्याची नजर पद्मावतीला शोधू लागली. ती त्याच्या समोरच उभी होती. तिचे पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी रूप बघून राजकुमार पुन्हा विरघळला. पद्मावतीने राजकुमारला पाहताच त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचा हर तऱ्हेने आदर सत्कार केला. राजकुमार देखील सर्व विसरून तिच्यासोबत लपून काही दिवस राहिला. या काही दिवसातच त्यांनी तिथेच गांधर्व विवाह करून टाकला आणि एक रात्री तो पद्मावतीला म्हणाला, प्रिये, माझ्यासोबत माझा मित्र बुद्धी शरीर देखील आला आहे. तो एकटाच आहे. तुझ्या दाईच्या घरी राहतो आहे. मी त्याला भेटून लगेच येतो. त्याला काय हवे नको ते बघून येतो. त्याची विचारपूस करून त्वरित मी सकाळी तुझ्याजवळ येतो. यावर पद्मावतीने काही क्षण आश्चर्याने विचार केला आणि तिने राजकुमार वज्रमुकुटला विचारले, आर्यपुत्र, मी जे सांकेतिक इशारे केले होते ते तुम्हाला समजले होते की तुमचा मित्र बुद्धी शरीरला? मला तर तुझे कोणते सांकेतिक इशारे समजले नव्हते. ते सर्व माझा मित्र बुद्धी शरीरला समजले होते आणि त्याने मला त्यामागचा अर्थ समजावून सांगितला होता. त्यामुळेच तर आज मी तुझ्या जवळ आहे. राजकुमारने प्रामाणिकपणे सांगितले. हे ऐकून पद्मावती गंभीर विचारात पडली.
तिने आणखी काही वेळ विचार केला आणि मग राजकुमारला म्हणाली, तुम्ही ही गोष्ट मला उशिरा सांगून खूप चुकीचं केलंय. तुम्ही मला हे आधीच सांगायला हवं होतं. तो तुमचा मित्र असल्याच्या नात्याने तो माझा भाऊ आहे. मला आधीच त्याचा आदर सत्कार करायला हवा होता. पण अजूनही वेळ वाया गेलेली नाहीये. मी त्याला भोजन आणि पान देऊन त्याचा पाहुणचार करेन. इतकं सांगून तिने राजकुमारला परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हा राजकुमार लगेच आला त्या रस्त्याने पुन्हा म्हातारीच्या घरी गेला, जिथे त्याचा मित्र त्याची वाटच बघत होता. त्याने पोहोचल्या पोहोचल्या तिथे घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आणि जेव्हा तिने मला विचारले की कोणाला तिच्या सांकेतिक इशाऱ्याचा अर्थ समजला, तेव्हा मी प्रामाणिकपणे तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले. इतकं म्हणत राजकुमारने त्याचा सर्व वृत्तांत संपवला. असं नव्हतं करायला पाहिजे राजकुमार. पद्मावती खूप हुशार आहे. बुद्धी शरीरला ही गोष्ट खटकली, पण आता काळजी करून काही उपयोग नव्हता. राजकुमार सर्व सांगून बसला होता. दुसऱ्या दिवशी काहीतरी विचित्र होणार आहे असा त्याने अंदाज बांधला आणि या विचारातच ती रात्र संपली. दुसऱ्या दिवशीच सकाळ सकाळीच पद्मावतीची एक सखी हातात एक मोठं ताट घेऊन आली. त्यात तिने बुद्धी शरीरसाठी भोजन आणले होते. ते भोजन बुद्धी शरीरला देऊन ती राजकुमारला म्हणाली, स्वामिनी तुमची भोजनासाठी वाट बघते आहे, त्यामुळे तुम्ही त्वरित या. तोपर्यंत तुमचा मित्र भोजन करेल, मग तुम्ही त्याला पुन्हा भेटा. असं म्हणत ती पद्मावतीची सखी तिथून लगेच निघून गेली. ती निघून गेल्यावर बुद्धी शरीर राजकुमार वज्रमुकुटला म्हणाला, मित्रा, बघ आता मी तुला एक चमत्कार दाखवतो. चमत्कारापेक्षा मी तुला एक तमाशा दाखवतो. बघ. असं म्हणत बुद्धी शरीरने पद्मावतीने दिलेले जेवण कुत्र्याला खायला दिले. कुत्र्याने त्यातले काही घासच खाल्ले आणि तो जमिनीवर पडून तडफडायला लागला आणि पुढच्या काही क्षणातच तो कुत्रा मरण पावला. हे काय होते बुद्धी शरीर? राजकुमारने आश्चर्याने विचारले. त्यावर बुद्धी शरीर हसला आणि म्हणाला, द्वेष. मी तिच्या सांकेतिक इशाराचा अर्थ समजलो आणि तुला सांगितला मित्रा. त्यामुळे तिला समजले की मी हुशार आहे आणि कदाचित धूर्त देखील, आणि हे तिला सहन झाले नसावे. तिला वाटले की तुझ्यावर त्याच्यापेक्षा माझा जास्त अंमल राहील. आज ना उद्या एक दिवस मी तुला तुझ्या राज्यात घेऊन जाईनच. आणि तिला हे नकोय. तिला तिच्या वडिलांचे घर सोडायचे नाहीये आणि तिला तुलाही सोडायचे नाहीये. पण तू राजकुमार आहेस. तुला आज ना उद्या आपल्या राज्यात परतावेच लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिला समजले की माझ्यामुळे ती तुला पूर्ण वश करू शकणार नाही. ती तुला तिच्या मुठीत ठेवू शकणार नाही. म्हणून तिने हे सर्व केले. पण तिने सांगितले असते तरी चालले असते. आपण काहीतरी मार्ग शोधला असता. पण तिने मला इतक्या क्रूर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न नव्हता करायला पाहिजे. मी तिचे काहीच वाकडे केले नव्हते. बुद्धी शरीर बोलत असतानाच ती म्हातारी अचानक पळत पळत आली. तिला धाप लागली होती. ती धडपडतच घरात घुसली आणि त्या दोघांना म्हणाली, राजाचा छोट्या मुलाचा मृत्यू झालाय आणि राजाला संशय आहे की कोणीतरी त्याच्या मुलाचा खून केलाय म्हणून. इतकं सांगून ती म्हातारी मटकन खाली बसली. चल मित्रा, बुद्धी शरीर पुन्हा बोलू लागला. आपण राजाला त्याच्या मुलाचा खुनी शोधून देऊ. पण आपण तर इथे पद्मावतीसाठी. हो मला माहितीये. पण तिने केले ते योग्य नाहीये राजकुमार. उद्या हा विषप्रयोग तुझ्यावर देखील होऊ शकतो. तिने तिची मर्यादा ओलांडली. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण तिला आता आपल्या राज्यात घेऊन जाऊ. ती तर स्वतःहून येणार नाही, पण तिचे वडील पाठवतील. माझ्याकडे एक युक्ती आहे जेणेकरून ती आपल्याबरोबर येईल आणि नेहमी तुझ्या आज्ञेत देखील राहील. पण याआधी तिला मोठी अद्दल घडवणे आवश्यक आहे. तिचा हा गर्व घमेंड तोडणे गरजेचे आहे. ते झाले तर मग ती तुझीच आहे म्हणून समज. आपल्याला तिच्यावर उपकार करावे लागतील. ती उपकाराखाली दबली
की पुन्हा असे करणार नाही. जेव्हा फक्त मला एकट्याला जेवण पाठवून तुला तिच्या घरी जेवायला बोलावले, तेव्हाच शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. मला सुद्धा ती तिच्या घरी जेवायला बोलावू शकत होती, पण नाही. आणि तिने आवर्जून सांगितले की पद्मावती तिकडे जेवणासाठी वाट बघतेय, जेणेकरून तू माझ्यासोबत जेवण करणार नाही. म्हणजे ते विष असलेलं जेवण मीच खाईन. काहीतरी नक्कीच करावे लागेल. पण तिला अद्दल घडवण्यासाठी मला जरा सक्त वागावे लागेल. जर तुझी परवानगी असेल तर मी तुला सांगतो काय करायचे आहे ते. ठीक आहे बुद्धिशरीर, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बोल, काय युक्ती वापरायची आता? राजकुमारच्या या उत्तरावर बुद्धिशरीरने त्याला सर्व नीट समजावून सांगितले. राजकुमाराला त्याची कल्पना पटली आणि तो लगेच पद्मावतीच्या घरी निघून गेला आणि बुद्धिशरीर तेथून स्मशानात निघून गेला. राजकुमारने त्याचा सगळा दिवस पद्मावतीबरोबर घालवला. जशी रात्र झाली आणि त्या दोघांना एकांत मिळाला, तेव्हा राजकुमारने प्रेमाने आणि अतिशय लाडाने पद्मावतीला मद्य पाजायला सुरुवात केली आणि तो मद्य पाजतच राहिला. आणि एक वेळ अशी आली की पद्मावती बेशुद्ध पडली. राजकुमारने तिला इतके मद्य पाजले की ती अगदी मेल्यासारखी पडून राहिली. त्याने तिला अनेक वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही उठली नाही. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्याने तिच्या खोलीतच असलेला एक त्रिशूल घेतला आणि आगीवर त्याला चांगला गरम करून घेतला. नंतर तो अग्नीने लाल झालेला तप्त त्रिशूल त्याने पद्मावतीच्या मांडीवर ठेवला. त्रिशूलचा चटका त्याने तिच्या मांडीवर दिला. नंतर त्याने तिचे सर्व दागिने काढून घेतले आणि ते एका गाठोड्यात बांधून तो तिथून पसार झाला आणि थेट स्मशानात बसलेल्या बुद्धिशरीरला जाऊन भेटला. त्याच्या ताब्यात ते दागिने आणि त्रिशूल देऊन टाकला. आता पुढे? राजकुमारने उत्सुकतेने विचारले. आता उद्या सकाळी तिच्या दागिन्यांमधून चांगला उत्कृष्ट असा मोत्याचा हार काढ आणि बाजारात विकायला घेऊन जा. पण त्याची किंमत इतकी सांग की कोणीच तो हार घेतला नाही पाहिजे. आणि बाजारात हा मोत्याचा हार घेऊन असा फिर की सगळ्यांचं तुझ्याकडे लक्ष गेलं पाहिजे. तू तुझ्या हातातल्या हाराने बाजारात असलेल्या सगळ्यांचं लक्ष आकर्षित करून घे. आणि तुला जर कोणी पकडलं, राजाच्या सैनिकांनी किंवा नगररक्षकांनी, तर त्यांना माझं नाव सांग. त्यांना सांग की माझ्या गुरुने मला हा हार विकायला पाठवलं आणि जेव्हा ते माझा पत्ता विचारतील तेव्हा त्यांना या स्मशानात पाठवून दे. तोपर्यंत मी इथे वेषांतर करून बसलेलो असेनच. ठीक आहे? राजकुमारने यावर होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी पद्मावतीने तिच्या वडिलांना दागिने चोरी झाले इतकेच सांगितले. ती राजकुमार वज्रमुकुटाबद्दल काहीच बोलली नाही, कारण तो लपून तिच्याबरोबर राहत होता. म्हणून नाईलाजाने तिने फक्त रात्री दागिने कोणीतरी चोरी केले इतकेच सांगितले. हे ऐकून लगेच दंतवैद्याने राजाकडे तक्रार केली आणि राजाने त्याचे सर्व नगररक्षक कामाला लावले. इकडे थोड्या वेळाने बाजारात राजकुमार पद्मावतीचा मोत्याचा हार घेऊन फिरू लागला. पण त्याने इतकी अफाट किंमत सांगितली की कोणीच त्याच्याकडून तो हार विकत घ्यायला तयार झालं नाही. आणि हातात हार घेऊन फिरत असतानाच 2 नगररक्षकांनी त्याला पकडले आणि नगरपालाकडे घेऊन गेले. नगरपालाने त्याची चौकशी केल्यावर योजनेप्रमाणे राजकुमार म्हणाला, मला माझ्या गुरूंनी हा हार बाजारात विकायला पाठवले होते. मी फक्त त्यांच्या आज्ञेचे पालन केले. हवं असेल तर त्यांना विचारून खरं खोटं करून घ्या. खांदे उडवत राजकुमार म्हणाला. तेव्हा नगरपालाने तपस्वीच्या वेशात असलेल्या बुद्धिशरीरला पकडून आणले आणि त्या दोघांना राजा कर्णोत्पल समोर उभे केले. तेव्हा बुद्धिशरीर राजा कर्णोत्पलला म्हणाला, मी तर एक तपस्वी आहे महाराज. मी नेहमी जंगल आणि स्मशानात फिरत असतो आणि तिथेच राहतो. काल रात्री असाच प्रवास करता करता तुमच्या राज्यातल्या स्मशानात येऊन थांबलो आणि बरं झालं मी येऊन थांबलो ते.
कारण मी स्मशानात पोहोचल्यावर मध्यरात्री तिथे काही तरुणी आल्या. कदाचित त्या योगिनी असाव्यात, कारण त्यांचा पेहराव तसा होता, किंवा कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांनी तसा पेहराव केला असावा. त्या तरुणी कोणता तरी विधी करण्यासाठी तिथे आल्या होत्या, कारण त्यांनी त्यांच्याबरोबर छोट्या राजकुमाराला आणले होते. त्यांनी माझ्यासमोर अत्यंत क्रूरपणे त्या छोट्या राजकुमाराचे हृदय काढून भैरवाला अर्पण केले. नंतर त्यांनी भरपूर मद्यप्राशन केले आणि त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्या मनाला जे येईल ते करू लागल्या. मी आपला कोपऱ्यात जप करत बसलो होतो. मला बघताच त्यांच्यातली एक तरुणी माझ्या जवळ आली आणि माझा चालू असलेला जप भंग करायचा प्रयत्न करू लागली. ती तरुणी माझी रुद्राक्षाची माळा खेचू लागली. मला वेडंवाकडं तोंड करून चिडवायला लागली. जेव्हा माझी सहनशक्ती संपली तेव्हा मी माझ्या सिद्धी वापरून माझा त्रिशूल तापवला आणि तिच्या मांडीवर चटका दिला. तेव्हा ती तिथून पळायला लागली. मी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती निसटून गेली. पण जाता जाता मी तिच्या गळ्यातला हा मोत्याचा हार खेचून घेतला. पण मी एक साधारण तपस्वी आहे. मी या मोत्याच्या हाराचे काय करणार, म्हणून मी माझ्या शिष्याला हा हार बाजारात विकायला पाठवला. बस इतकेच झाले आणि तुमचे नगररक्षक मला उचलून घेऊन आले. काही अपराध झाला असेल तर सांगा, पण माझ्या हातातून कसलाही अपराध झाला नाही. भोळा चेहरा करून तपस्वीच्या वेशात असलेला बुद्धी शरीर म्हणाला, मला तो मोत्याचा हार बघायला मिळेल का? राजा कर्णोत्पलने बुद्धी शरीरला विचारले. हो हो महाराज, का नाही, हा घ्या. असं म्हणत राजकुमारने तो हार राजाच्या स्वाधीन केला आणि राजाने तो हार लगेच ओळखला. त्यानेच तो हार पद्मावतीला उपहार म्हणून दिला होता जेव्हा ती राजदरबारात आली होती. राजाने लगेच त्याच्या एका विश्वासू गुप्तहेर दासीला बोलावले आणि तिला सांगितले की जा आणि दंतवैद्याची मुलगी पद्मावतीच्या मांडीवर त्रिशूलचे चिन्ह आहे का बघ. आणि ती दासी राजाच्या आज्ञेनुसार पद्मावतीकडे गेली आणि तिने तिच्याबरोबर काही वेळ व्यतीत केला आणि तिच्या शरीराचे नकळत परीक्षण केले. तिचे हे काम झाल्यावर तिने राजाला येऊन सांगितले, महाराज, तिच्या मांडीवर त्रिशूलाचे निशाण आहे. मी स्वतः डोळ्यांनी बघून आले. हे ऐकून राजा कर्णोत्पलची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला खात्री पटली की पद्मावतीनेच त्याच्या लहान राजकुमारला मारले, त्याचा बळी दिला. राजा संतापाने बेभान झाला. यात तुमचा काही दोष नाही तपस्वी, तुम्ही जाऊ शकता. पण जिचा खरा अपराध आहे तिला दंड दिलाच पाहिजे. तुमचे काय मत आहे तपस्वी? महाराजाने बुद्धी शरीरला विचारले. हो महाराज, दंड तर अवश्य दिला पाहिजे, पण ही गोष्ट विसरून चालणार नाही की त्या मद्याच्या धुंदीत होत्या, त्यामुळे त्यांनी असे केले असावे कदाचित. माझे मत विचाराल तर तिला नगराबाहेर हाकलून द्या. तिला हद्दपार करा, म्हणजे तिला सोपं मरण न येता भुकेमुळे आणि निवाऱ्याविना यातनामय मृत्यू होईल तिचा. ती तडफडून मरेल. ठीक आहे. राजा कर्णोत्पलने संमती दर्शवली आणि केले देखील तसेच. त्यांनी पद्मावतीला नगराच्या बाहेर हाकलून दिले. नगराच्या वेशीबाहेर बुद्धी शरीर आणि राजपुत्र तिची वाटच बघत उभे होते. त्यांनी तिला समजावले आणि ते पद्मावतीला त्यांच्याबरोबर त्यांच्या राज्यात घेऊन गेले. तिथे पद्मावती राजकुमाराबरोबर आनंदाने राहू लागली. इतकी गोष्ट सांगून वेताळ थांबला आणि त्याने राजा विक्रमादित्यला विचारले, राजा विक्रम, तू बुद्धिमानांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हणतात, तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. राजा कर्णोत्पलला त्याचा राग अनावर झाला होता.
त्याने पद्मावतीला राज्याच्या बाहेर हाकलून दिले. पण समजा त्याने असे केले नसते, उलट त्याने पद्मावतीला लगेच मारून टाकण्याचा आदेश दिला असता, तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असती, किंवा राजाला बुद्धिशरीर आणि राजकुमारने रचलेले सोंग लक्षात आले असते आणि त्याने राजकुमाराचा वध केला असता, तर या दोघा पती पत्नीच्या हत्येचं पाप कोणाला लागलं असतं? राजकुमार वज्रमुकुटला, का मंत्र्याचा मुलगा बुद्धिशरीरला, का खुद्द पद्मावतीला? कोणाला हे पाप लागले असते विक्रम? सांग सांग विक्रम, सांग. जर तुला उत्तर माहीत असूनही मला सांगितले नाहीस, तर मी तुझ्या डोक्याची 100 छकलं करेन, हे लक्षात असू दे. मला माझ्या प्रश्नाचं ठीक ठीक उत्तर दे. बोल 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 विक्रम, बोल बोल बोल, नाहीतर योगेश्वर, वेताळाला उद्देशून राजा विक्रमादित्याने नाईलाजाने बोलायला सुरुवात केली. या तिघांपैकी कोणालाच पाप लागले नसते. या तिघांपैकी कोणीच पापी नाहीये. ज्याला पाप लागले असते तो आहे राजा कर्णोत्पल. तो पापी झाला असता. यावर वेताळने विक्रमादित्याला विचारले, याच्यात राजा कर्णोत्पल कसा काय पापी आहे? जे काही केलं ते या तिघांनी केलं. जर हंस तांदूळ खाऊन गेला तर यात कावळ्यांचा काय दोष? यावर विक्रमादित्याने स्पष्टीकरण दिलं. त्या तिघांचा यात काहीच दोष नव्हता. पद्मावती आणि राजकुमार एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. बुद्धिशरीर तर त्याच्या मित्राला मदत करत होता. त्याला त्याचा सूडही उगवायचा होताच. पद्मावतीला अद्दल घडवायची होती. पण राजा कर्णोत्पल राजा असूनही त्याला नीतीशास्त्र माहीत नव्हतं. त्याने काय खरे आहे, काय खोटे आहे याची खात्री केली नाही. त्याने त्याच्या गुप्तचरांमार्फत सत्याचा शोधही घेतला नाही. त्याच्या पुत्राला खरंच कोणी मारले याचाही त्याने शोध घेतला नाही. राजा धूर्त लोकांना ओळखत नव्हता. धूर्तांना कसे ओळखायचे हे जर माहीत असते तर त्याला सहजासहजी फसवता नसते आले. त्याने कसलाही विचार न करता दोघांचा पक्ष ऐकून न घेता निर्णय दिला. आणि राजा असल्याने त्याला असे करणे शोभत नाही. त्यामुळे राजा पापी होता. यावर वेताळ म्हणाला, बरोबर उत्तर दिलेस विक्रम. पण तू बोललास विक्रम, तू तुझं मौन तोडलंस, म्हणून मी चाललो. असं म्हणत तो राजा विक्रमादित्याच्या खांद्यावरून उतरला आणि पुन्हा हवेत उडत गायब झाला. तो कुठे गेला होता हे राजा विक्रमादित्याला माहीत होते. म्हणून पुन्हा एकदा वेताळाला पकडण्यासाठी तो त्या भयाण अंधारात शिशवी झाडाच्या दिशेने निघाला.